करून मध्ये आणा लवकर. चला मॅच होतीये सुरू. फलंदाज तरवेश नॉन स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक एंडला शुभम पाटील. पहिलाच बॉल सन्मान दिला गेलाय. गोलंदाज सोहन पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिलाच बॉल निर्धाव बॉल टाकून केली आहे षटकाची सुरुवात. इथे मात्र जर बघितलं तर आजच्या दिवसातील सायंकाळच्या हॅलो 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 काही चालू नाही झालं. चला या दरम्यान 2 धावेने वैयक्तिक सांघिक धावफलक केलाय सुरू. दरवेश पाटील गुजर समाजातील क्रिकेटमधील एक मोठं नाव. मात्र मैदानाच्या आतमध्ये महाकाल प्लाउड संघाकडनं बॅटिंगला रिवाजचा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र चांगला बॉल गतीमध्ये टाकलाय. त्या दरम्यान फक्त मिळतीये सिंगलची धाव. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक सरकताय पुढे. धावा झाल्या 3. आणि जर आपण बघितलं तर आता मात्र बॅटिंग वर शुभम पाटील पहिलाच बॉल फेस करेल. बघूयात कशा रीतीने आता मात्र बॅटिंग करतोय शुभम. सोहन पाटील वैयक्तिक पहिल्या षटकातील चौथा बॉल घेऊन आलेत. चांगला बाउन्स टाकलाय. ते मात्र कोणतंही उत्तर या ठिकाणी शुभम पाटील या फलंदाजाने मात्र दिलं नाहीये. सोडून दिला आहे चेंडू. वेट अँड वॉचची भूमिका फलंदाजाची राहिली आहे. मात्र बघूयात मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 बॉल पॉवर प्लेच्या षटकाचे यायचे बाकी आहेत. कशा तऱ्हेने इथे मात्र आता मात्र आखो टप्प्याचा बॉल फिरवून दिलाय सरळ काउस कॉर्नरच्या दिशेला. सीमारेषे पार षटकाराने शुभम पाटीलने केलंय. धावफलकाची सुरुवात. धावसंख्या होतीये 9. अतिशय चांगला कॉन्टॅक्ट झालाय बॉल आणि बॅट या दरम्यान. जर बघितलं तर आपण ताकद थोडीशी कमी होती. मात्र क्षेत्र खाली निवडलं आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. अतिशय चांगला शॉट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. पॉवर प्लेच्या षटकाच्या पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल आता मात्र घेऊन येईल गोलंदाज सोहन पाटील. आता मात्र आत घुसून मारण्याचा प्रयत्न पण ऑफसाईडच्या भरपूर बाहेर टाकलेला बॉल. आणि पंचांच्या मात्र दोघां समांतर. याचा अर्थ असा होतो की एक बॉल या ठिकाणी अवांतर टाकावं लागेल. शुभम पाटील ऑन स्ट्राईक आहेत. 2 बॉल मध्ये 6. दरम्यान पायावर आदळलेला चेंडू. एकही धाव दिली नाहीये. निर्धाव चेंडू टाकून केली आहे. षटकाची सांगता 1 ओव्हर कंप्लीट. धावा झाल्यात 10. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक झालंय समाप्त. मी आपल्या गुजर समाजातील एक हिंदी कॉमेंट्रीतील चांगला आवाज सुबोध चौधरी सर या ठिकाणी दाखल झालेत. सुबोध चौधरी सरांचं देखील स्वागत असेल. आपण जर आमच्यासोबत जॉईन झाला तर सर अजून मजा येईल.
प्रेक्षकची भूमिका घेण्यापेक्षा आपला आवाज थोडा आमच्या कानावर हिंदी कमेंट्रीमध्ये निश्चितच मॅचचं वर्णन आपण थोडं हिंदी कमेंट्रीमध्ये देखील ऐकूयात. एक सध्याच्या घडीला डिमांडिंग आवाज आहे. ज्या प्रकारचा आवाज सुबोध चौधरी सरांचा आहे त्याच प्रकारचा आवाज मात्र बॅट आणि बॉल मधनं निघालाय, सरळ गेलाय सीमारेषे पार 6 धावेसाठी. आणि जर आपण बघितलं तर तरवेश पाटील इथे मात्र चांगली बॅटिंग करताना दिसतोय 6 धावेच्या मदतीने. आता मात्र तरवेशची बॅट लागली फिरायला. अतिशय चांगली बॅटिंग तरवेशच्या माध्यमातून होतीये. पुन्हा एकदा बैठक बैठक आणि सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर नाही तर ग्राउंडच्या बाहेर. आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार बॅक टू बॅक दुसरा तरवेश पाटीलच्या बॅट मधनं आलाय. आणि ते मात्र दाखवून देतोय की का मला या संघाचा आयकॉन म्हणून महाकाल प्राऊड संघाने मला नेमलंय. अतिशय चांगला बॅट फ्लो. जर आपण रिप्ले देखील बघितला तरी वारंवार बघावा असा वाटेल असा हा फटका. आता मात्र नवीन बॉल. पुन्हा एकदा आळवा बॅटीने तगडा प्रहार. चेंडू सरळ चाललाय दिशा ऑटो लिंकच्या होर्डिंगला लागलाय सीमारेषे पार 6 धावेंसाठी. इथे मात्र आता तरवेशची बॅट बोलत नाहीये तर आग ओकतीये. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. अतिशय चांगले बॅटिंग तरवेशच्या माध्यमातून होतीये. आता मात्र थोडस प्रेशर जाणवतोय. गोलंदाज किरण महाजन. 3 बॉल 3 षटकार आलेत. चौथा येतोय का? कालच्या सत्रात आपण बघितलंय 5 बॉल 5 आले होते. इथे मात्र चांगला बॉल हेलिकॉप्टर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू देखील गॅप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. सिंगल वर समाधानी व्हावं लागेल. इथे मात्र 1 धाव देऊन सुद्धा धाव खर्च केल्या गेल्यात 19. आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. 29 धाव संख्या टोटल झाली आहे. अतिशय चांगली बॅटिंग तरवेशची राहिली आहे. 7 बॉल 22 धावा बनवून बॅटिंग करतोय. आता सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला आहे. इथे मात्र शुभमची बॅट. हाको टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान 5 धावा वाचवल्यात. टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत मित्रांनो अशा एफर्ट साठी. आपल्याच प्लेयरचं कौतुक आपल्याच हातून देखील झालं पाहिजे. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली मॅच रंगताना दिसतीये. 5 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत. धावा झाल्या 30 मध्ये जर आपण बघितलं तर या षटकात 20 धावा घेतल्या गेल्या आहेत. थोडस महागडं षटक. पॉवर प्लेचं षटक दुसरं हाताळलं जात आहे. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेला मनगडाचा वापर. ताकद प्रॉपर. सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. पॉवर प्लेचा दुसरं षटक. त्यामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 26. टोटल धावसंख्या झाली 36. आणि आपण जर बघितलं तर आता मात्र तरवेशला लय गवसली आहे. आणि तरवेशला लय गवसल्यानंतर आपण काय होतं हे मागच्याच महिन्यात झालेल्या चोपडा येथे वीर गुजर क्रिकेट लीग मध्ये बघितलंय. बॅक टू बॅक 2 शतक मारणारा हा खेळाडू आहे. आता मात्र चांगल्या रीत्या लय गवसली आहे. बघूयात आजच्या दिवसात देखील मोठी धावसंख्या तरवेशच्या बॅट मधनं येतीये का? पॉवर प्लेचं तिसरं षटक सोहन पाटील टाकायला आलेत. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. बघूयात अजून कशा प्रकारे 5 बॉल येतील कारण दुसरं षटक अतिशय महागडं टाकलंय. आता मात्र फुल टॉस. समोरच्या दिशेला फटका फसतोय का? चांगला प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरे 5 धावा वाचवल्यात. अतिशय चांगली फिल्डिंग राहिली आहे या क्षेत्ररक्षकाची. जर आपण बघितलं तर निश्चितच 5 आणि 5 टोटल 10 धावा अशा वाचवल्या गेल्यात. निश्चितच महत्वाच्या धावा या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा आहे.
आणि अतिशय चांगली बॅटिंग बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक वेळेस बॅटिंग बॉलिंगचंच कौतुक होत असतं. पण जर आपण बघितलं तर क्रिकेटमधील सर्वात महत्वाचा घटक हा म्हणजे क्षेत्ररक्षक असतो. एक क्षेत्ररक्षक आपल्याला मॅच जिंकवून जातो. निश्चितच या 10 धाव्या क्लासिक फटका मागच्या षटकात ताकदीने प्रहार, आता मात्र टायमिंगने केलाय गार. अतिशय चांगला फटका दरवेशच्या बॅट मधनं आलाय कव्हरच्या दिशेला लावून गारबेटच्या साहाय्याने चेंडू सर्वात चाललाय सीमारेषेचे पार 4 धाव्यांसाठी अवघ्या 9 बॉल मध्ये 32 या धाव संख्येवर येऊन पोहोचलाय दरवेश. आता मात्र बघूयात फिल्डिंग मध्ये होतोय थोडासा बदल. ज्या प्रकारची फिल्डिंग सजवली जाते त्याच प्रकारचा बॉल देखील टाकला जाईल का हे देखील बघावं लागेल. पॉवर प्लेचा षटक आहे, फिल्डिंग मध्ये थोडीशी मर्यादा आहे. अक्को टप्प्याचा बॉल इथे मात्र मिस झालाय. निश्चितच आता मात्र तरवेशच्या रेंज पासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. पुन्हा एकदा सोहन पाटील, तरवेश पाटील ऑन स्ट्राईक आहे. आता मात्र चांगलं प्रत्युत्तर तरवेश सारख्या फलंदाजाला बॅक टू बॅक 2 बॉल डॉट केले गेलेत. अतिशय चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे. दुसरं षटक टाकायला आले होते त्यात 5 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्याच षटकात 15, आता मात्र 5. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 5 असे टोटल 15 धावा खर्च केल्या गेल्यात. अजून एक बॉल यायचं बाकी आहे आणि तिसरा षटक संपता संघ येऊन पोहोचला 41 वर. अतिशय चांगली ओपनिंग या इथे मात्र जेलची संधी होती बॅटची कड. आणि जर आपण चेतनची रिॲक्शन बघितली तर बॉल पकडण्याच्या आधी सेलिब्रेशनच्या नादात इथे मात्र झेल सुटलाय. आणि तो कोणाचा तर तरवेश पाटील. या फलंदाजाचा झेल सोडणं आपल्याला सध्याच्या घडीला परवडणार नाहीये. अशीच काहीशी घटना चोपडा येथे देखील घडली. तरवेश हा शून्यावर झेल सोडला होता, तिथून मात्र तो शतक मारून गेला आणि जिंकणाऱ्या संघाला मात्र स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवला. ही मात्र या फलंदाजाची ओळख आहे. फलंदाजाचं नाव लक्षात ठेवायचं आहे तरवेश पाटील. चेतन आता मात्र कुठेतरी प्रेशराईज होताना दिसतोय. मात्र ठीक आहे, गेम ऑफ पार्ट आहे, कॅच सुटत असते. पण बघूयात इथे मात्र संधी दिली जाईल का परत. नवीन गोलंदाज संजोग पाटील. तर मात्र फुल ऑर्लेजचा बॉल, चौथं षटक, चांगला फटका. या दरम्यान देखील चांगली फिल्डिंग राहिली आहे, फक्त मिळाली आहे सिंगल. आणि जर आपण बघितलं तर 12 बॉल 32 तरवेश पाटील खेळतात आहेत. अतिशय चांगली बॉलिंग सोहनची राहिली. 4 चौकार आला खरा, त्यानंतर मात्र 3 लागोपाठ डॉट बॉल, हे फार महत्वाचं आहे. आता मात्र चांगला फटका गॅप मध्ये गेलाय, सरळ 1 बाउन्स सीमारेषेच्या पार. तरवेशच्या बॅट मधून आलाय 4. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होती आहे 46. इथून मात्र 32 या धावसंख्येवर तरवेशला थांबवलं गेलं होतं. 32 पासून जेवढ्या धावा बनतील तेवढ्या मात्र विकेट किपरला त्रास देतील. आणि जर आपण बघितलं चौकार प्लस षटकार अशा टोटल आता तर 10 जोडल्यात. पण इथून आता किती जुडतील हे काउंटिंग अजूनही कोणीही सांगू शकत नाही. आणि जर आपण बघितलं तर या षटकाराच्या मदतीने सांघिक अर्धशतक महाकाल ब्लाउडचं झालंय कंप्लीट. 52 धावा आतापर्यंत झाल्यात. 3.3 चा खेळ सुरू आहे. चौथा बॉल 42 वर तरवेश पाटील आलाय. शुभम पाटील 7 बॉल 9. या 3 बॉल मध्ये धावसंख्या खर्च केली गेली आहे 11. इथून मात्र बघूयात कशा प्रकारे अजून 3 बॉल टाकले जातील. थोडंसं प्रेशर जाणवत असेल संजोग पाटील यांच्यावर सुद्धा. पण जर आपण बघितलं तर संजोग पाटील यांच्याकडे मात्र अनुभव देखील तेवढाच ताकदीचा आहे. पण मात्र सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर तरवेश पाटील परिपूर्ण इनफॉर्म आहे. चौथा बॉल टाकण्यासाठी संजोग पाटील मात्र इथे सज्ज झालेत.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेला तगडा प्रहार. इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड होतीये. 4 धावेसाठी हा तोच क्षेत्ररक्षक आहे ज्यांनी मागच्या षटकात 5 नाहीतर 10 धावा वाचवल्या. इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड झाली आणि सरळ 4 धाव्यांसाठी हा चौकार गेलाय. आणि जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र मनोज जाधव चोपडा प्रीमियर मराठा चोपडा क्रिकेट लीगचे आयोजक हे देखील दाखल झाले. त्यांचं देखील स्वागत असेल. आता मात्र डॉट बॉल आलाय. जेवढा डॉट बॉल येईल तेवढा मात्र रिलॅक्स वाटत असेल. शेवटचा बॉल आहे या षटकाचा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 56 अजून बनले. 16 बॉल 46. तरवेश पाटील या चौकाराच्या मदतीने 17 बॉल मध्ये पहिलं अर्धशतक आलंय तरवेशचं. अतिशय चांगली बॅटिंग तरवेशच्या माध्यमातून राहिली आहे. निश्चितच 32 वर झेल सुटलाय. तिथून मात्र 18 जोडून गेलेत. अजून तरी 4 षटकांचा खेळ फक्त झालाय. 60 वर एकही गडी बाद नाहीये. चांगली पार्टनरशिप मात्र राहिली आहे. जर आपण बघितलं तर स्कोअरबोर्ड जर बघितलं तर 60 धावांमध्ये तरवेशचे 50 आहेत. चार षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावा झाल्यात 60. आता मात्र गोलंदाजी मार्कवर विक्की पाटील. आता मात्र रिव्ह्यू घेतला जातोय गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये. थर्ड अंपायरला देखील आता मात्र इनॅक्शन केलं जाईल. आता मात्र 9 बॉल घोषित केला गेलाय. इथे मात्र फ्री हिट आता मात्र असेल. आता मात्र बघूयात. ही एक वेगळी डोकेदुखी सध्याच्या घडीला जर बघितलं आपण तर वाढतीये फिल्डिंग करणाऱ्या टीमची. कारण आता मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिले की गोलंदाज बोलवायचा तर बोलवायचा कोणाला. चेतन पाटील आता मात्र गोलंदाजाची भूमिका निभावताना दिसेल. तर मात्र चांगला बॉल स्लॉट मध्ये आला आणि सरळ पार्किंग प्लॉट मध्ये देखील पाठवून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र जर आपण बघितलं तर बघा आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर विविध मान्यवर समाज बांधव देखील दाखल व्हायला लागले आहेत. कारण जर बघितलं तर सध्याच्या घडीला जळगावमध्ये सामाजिक क्रिकेटचं टुर्नामेंट हे फार जोरावर व्हायला लागलंय. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव चोपड्यातील एक महत्त्वाचं नाव, एक नाही तर दोन महत्त्वाचे नाव
मराठा प्रीमियर लीगचे आयोजन समितीचे सदस्य शशिकांत पाटील दादा, त्यांच्यासोबतच मनोज जाधव यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या गुजर समाजातील आयोजन कमिटीच्या वतीने स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे, ही मात्र आपल्याला विनंती असेल. मनोज जाधव सर आणि शशिकांत दादा, आपल्याला देखील विनंती आहे की आपण स्वागतासाठी मुख्य मंचाच्या दिशेने वाटचाल करायचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा तगड्या प्रहार, समोर चेंडू चाललाय सीमारेषे पार, 6 धावेंसाठी. इथे मात्र वाचायचं तर वाचायचं कोणाकडनं? एका साईडला जर तरवेश आहे, एका साईडला मात्र शुभम आहे. जो स्ट्राईक वर येतोय तो फक्त 6 मध्ये आता मात्र डील करतोय. 73 धावा आतापर्यंत झाल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल, पुलर लाईनचा बॉल. आता मात्र डॉट बॉल या ठिकाणी चेतन या गोलंदाजाकडनं होतोय. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. 73 धावा झाल्यात. चांगले बॅटिंग शुभम तरवेश, फुलटॉस बॉल काउच कॉर्नरच्या दिशेला. चंद्रवर्षा एंटरप्राइजेस संघाच्या होर्डिंगला धडकणारा षटकार मात्र शुभमच्या बॅट बंद आलाय. या षटकातील तिसरा षटकार आहे. अतिशय महागडे षटक इथे मात्र हाताळलं जात आहे. आणि जर आपण बघितलं तर महाकाल बाऊड एक सर्वोच्च धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करताना दिसतोय. पुन्हा एकदा काउच कॉर्नरच्या दिशेला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे संजोग पाटील यांनी मात्र चेंडूला अडवलंय आणि 1 धावेच्या मदतीने धावा झाल्यात 80. इथून मात्र 5व्या षटकाचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे. बघूया, तरवेश ऑन स्ट्राईक आहे. आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल घेतला जातोय. आणि जर बघितलं तर या षटकात सिंगलच्या मदतीने धावा खर्च झाल्यात 20. 5 षटकांचा खेळ झालाय पूर्ण, धावा झाल्यात 81 आणि एकही विकेट इथे मात्र नाहीये महाकाल क्लाउड संघाची. यानंतर 5 षटकांच्या मदतीने आपण जर बघितलं तर थोड्या वेळात आपण हिंदी कमेंट्रीचा आवाज निश्चितच ऐकणार आहोत. सुबोध चौधरी सर यांना मी विनंती करेल यापुढील मॅचचं विश्लेषण आपण आपल्या एका आगळ्या वेगळ्या अंदाजात हिंदीमध्ये मात्र करायचं आहे. धन्यवाद हर्षवर्धन जी। हम देख रहे हैं कि जिस ढंग से इस मैचेस को महाकाल प्लाईवुड के बल्लेबाजी जिस ढंग से चल रही है, 81 रन 5 ओवर के अंदर, और शुभम पाटिल जो कि खेल रहे 13 गेंदों का सामना करते हुए 28 रनों पर, जिसमें 4 सिक्सर्स, और तरवेश पाटिल जिन्होंने 50 रन की एक शानदार इनिंग यहाँ पर खेली है, जिसमें 5 सिक्सर और 4 चौकार, यानी कि आप समझ सकते हैं कि लगभग 16 रन प्रति ओवर से भी ज़्यादा यहाँ महाकाल प्लाईवुड के बल्लेबाजी कर रहे हैं। और एक बात जाहिर तौर पर यहाँ स्पष्ट हो रही है कि महाकाल प्लाईवुड का अब तक एक भी विकेट नहीं गया है, यानी कि आप सोच सकते हैं कि कितना बड़ा स्कोर महाकाल प्लाईवुड यहाँ खड़ा करने वाला है, जिस ढंग से शुभम पाटिल और तरवेश पाटिल खेल रहे हैं। पंकज चौधरी के हाथ में यहां से गेंद दिख रही है, और पंकज चौधरी का सामना करेंगे तरवेश पाटिल, जो कि खेल रहे 51 रनों पर। राइट ओवर द विकेट, इस गेंद को निकाल दिया है काउस कॉर्नर में, मिस फील्डिंग, 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए पलट रहे, और जब तक ये थ्रो आता बॉलिंग एंड पर तब तक 2 रन बड़े आसानी के साथ पूरे कर लिए। इन 2 रनों के साथ महाकाल प्लाईवुड टीम का स्कोर जा पहुंचा 83 रनों पर। आव्हाना विकास सोसायटीचे चेअरमन श्री विकासजी चौधरी, अमोल चौधरी
यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मुख्य मंचावर आपण बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजक मंडळाच्या वतीने अविनाश पाटील यांना विनंती करण्यात येते की आपण मंचावरून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि अमोल दादांचा देखील सत्कार करायचा आहे. चलो इस बीच गेंद वाइड और साथ में 4 रन, यानी कि जिस ढंग से बल्लेबाजी चल रही है काफी जबरदस्त. महाकाल प्लाईवुड टीम का स्कोर 79 बगैर किसी नुकसान. अब तक सिर्फ 5 ओवर पूरे हुए और छठा ओवर यहाँ चल रहा है और शुभम जो कि खेल रहे हैं 28 रन बनाकर और तरवेश पाटिल 20 गेंदों का सामना कर खेल रहे हैं 54 रनों पर. पंकज चौधरी की गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस गेंद को कवर ड्राइव उठा के उस गेंद को सीधा भेज दिया 6 रनों के लिए. इन 6 रनों के साथ महाकाल प्लाईवुड का स्कोर दनाता हुआ आगे की ओर बढ़ रहा है 95 विदाउट लॉस, विदाउट लूजिंग एनी विकेट. यानी आप समझ सकते हैं कि शुभम पाटिल ने भी अपने तेवर यहां दिखाना शुरू कर दिया है. पंकज चौधरी की गेंद फिर से एक बार करारा स्ट्रोक और गेंद सीधी होर्डिंग को टच करती हुई 6 रनों के लिए काउस कॉर्नर क्षेत्र में बाहर. और इसी के साथ महाकाल प्लाईवुड के 100 रन पूरे. महाकाल प्लाईवुड 101 रन. जिस ढंग से बल्लेबाजी चल रही है, पंकज चौधरी की गेंद दिशा दिखाना चाहते थे लेकिन गेंद अपने अनुमान से कहीं ज्यादा ऊपर विकेट कीपर के हाथ में. एक डॉट बॉल रन नहीं, गेंद सीधी विकेट कीपर के हाथ में. पंकज चौधरी अच्छी गेंद और इसी के साथ पंकज चौधरी के पहले ओवर की समाप्ति. 1 ओवर के समाप्ति के पश्चात 20 रन, यानी कि आप समझ सकते हैं कि 20 रन 1 ओवर में पंकज चौधरी के निकाले गए. और शुभम पाटिल जो कि खेल रहे हैं 40 रन बनाकर और तरवेश पाटिल खेल रहे हैं 54 रन बनाकर. और पार्टनरशिप के बारे में अगर देखा जाए तो काफी तेज तर्रार पार्टनरशिप. यहाँ 6 ओवर में 101 अनबीटन, 101 for no loss after completion of 6 overs. तर या दरम्यान आपण बघू शकतो मुख्य मंचावर गुर्जर प्रीमियर लीग पॅव्हिलियन 1 चे प्रायोजक माननीय श्री नानासो M.V. पाटील सर, मुख्याध्यापक पंकज विद्यालय चोपडा, तसेच विश्वस्त दोडे गुर्जर संस्थान आणि उपसभापती पंचायत समिती चोपडा आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आज आपल्या मंचावर उपस्थित आहे. नानांचं मी गुर्जर प्रीमियर लीग आयोजक मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर चोपड्याचे आमदार श्री चंद्रकांत सोनवणे यांचे कट्टर समर्थक श्री तुषार पाटील सर वडोदेकर यांचंही मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. तुषार दादांचंही मी आयोजक मंडळाच्या वतीने स्वागत करतो. इस बीच तरवेश पाटिल का कैच, एक लाजवाब कैच, कवर क्षेत्र में बाउंड्री लाइन के ऊपर जिस ढंग से